हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी नीलम तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटलवरून तुम्हाला समजलं असेल, अचानकच आम्हाला गावी जावे लागले. तर सकाळी 6 वाजता करेक्ट आम्ही बाहेर पडलो घरामधून. काल रात्रीच बॅग वगैरे सगळ्या पॅक केलेल्या आणि मग गावी जाण्यासाठी निघालो. सकाळी 5 वाजताच गावी जाण्याची तयारी केलेली. तुम्ही पाहू शकता शहराच्या आणि राजविकाच्या तोंडावर किती खुशी आहे, कारण त्यांना गावाला जायला भेटणार होते. सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडलो. बाहेरचं वातावरण खूपच फ्रेश होतं. रोज जेव्हाही घराच्या बाहेर येऊ तेव्हा हा रोड गजबजलेला असतो, कारण या रोडवरती 2 स्कूल्स आहेत, त्यामुळे हा रहदारीचा रस्ता खूपच असा गजबजलेला असतो. कालच गाडीची बुकिंग करून ठेवलेली, पण तिथपर्यंत जाण्यासाठी ओला किंवा उबेर करायची होती. त्याचीच आम्ही वाट पाहत थांबलेलो. पण गाडी कधी येते हेच विचारत शरा आणि राजविका हसत आणि खेळत होत्यात. फायनली आम्हाला गाडी मिळाली. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला. लकीली त्या दिवशी जास्त हा पाऊस पडतच नव्हता, पण तरीही बाहेरचं वातावरण पाहायला मजा येत होती. ही जाताना आम्हाला एक नदी लागलेली आणि ही दुथडी भरून वाहत होती आणि हे बाहेर पाहताना खूपच छान वाटत होते. सकाळी फार लवकर उठल्यामुळे तिला झोप काही आवरत नव्हती. ती पटकन अशी झोपून गेली. पावसाळ्याचे दिवस असले तरी पाऊस काही नव्हता. पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली होती, त्यामुळे निसर्गाचं सौंदर्य खूपच छान वाटत होतं पाहण्यासाठी. राजविका त्याचा पुरेपूर आनंद घेत होती. पूर्ण वेळ ती उभी राहूनच खिडकीमधून पाहत होती बाहेर कधी पाऊस पडणार आहे किंवा किती छान ग्रीनरी पसरली आहे. मम्मी ते ढग बघ ना, बाहेर किती छान वातावरण दिसत आहे. आणि जातानाच आम्हाला साईबाबांचे दर्शनही झाले. प्रवास हा आमचा असा काही गोड क्षणांचा आनंद घेत चाललेलाच होता. पुढे एका ठिकाणी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. सकाळी 6ला घरातून निघाल्यामुळे खूपच जास्त भूक लागली होती आणि टाईमही तसा खूपच जास्त झाला होता. तिथे आम्ही मस्त असा उत्तप्पा, वडापाव आणि चहा घेतला. मुलींनीही छान नाश्ता केला आणि त्याचबरोबर त्यांना हे लॉलीपॉप्स आणि हे टॉयज हवे होते खेळण्यासाठी. म्हणजे कसं आहे ना, बाहेर काही दिसलं तरी त्यांना ते हवंच असतं आणि हे टॉय बघताना एवढं क्यूट वाटत होतं ना, म्हटलं जाऊ द्या, चला घेऊन देऊया दोघींना. ब्रेकफास्ट झाल्यानंतरही बराच वेळ आमचा प्रवासामध्येच गेला. त्यानंतर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो. फायनली आम्ही गावाला येऊन पोहोचलेलो आहे आणि दुपारीच पोहोचलो. जेवण वगैरे झालं, त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता आम्ही आमच्या शेताकडे जाणार आहोत. तिकडे भाताची लागण करायची चाललेली आहे आणि मी ही फर्स्ट टाइमच भात कसं लावतात ते पाहणार आहे. तर चला तुम्ही पण. चला 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 चला. दुपारी जेवण झाल्यानंतर शेताकडे जाण्यासाठी आम्ही सगळेच निघालो. राजविका एवढी खुश झाली होती हे सगळे पाहून. एवढी हिरवीगार शेती आणि मध्येच हा असा थोडासा ओढा वाहत होता. तिथे ते पाणी बघून तर ती खूपच आश्चर्यचकित होत होती आणि हसत होती. मध्येच एका शेतामध्ये भात लावण्यासाठी चिखल करण्याचा चाललेला. तर तुम्ही पाहिलं असेल, ट्रॅक्टरनी अशा प्रकारे चिखल करत होते. हे सर्व पाहत पाहत जिथे भात लावायचे चाललेले त्या शेताकडे आम्ही जात होतो. थोडासा पाऊसही येत होता, त्यामुळे सगळीकडे चिखल हा असा झालेला होता आणि असे काही आम्ही रस्ते काढत काढत चाललेलो होतो आणि शेजारीच नदी वाहत होती. त्याच्याच पाण्याचा हा खळखळ असा आवाज येत होता. इकडे नदीच्या शेजारीच एक विहीर होती, तीही पाण्याने पूर्ण भरलेली होती. अशा प्रकारे रस्ता काढत काढत आम्ही फायनली तेथे जाऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता किती छान असा हिरवागार परिसर दिसत आहे आणि मी ही अशी बांधावरून चालत होते. राजविका पहिले खूप एक्सायटेड होती येण्यासाठी, पण अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर खूपच मम्मी चिखल मी नाही येत असं करत ती तिथूनच अर्ध्यातून घरी रिटर्न गेली. इकडे हे असे भाताचे रोपे, तरू म्हणतात त्यांना, ते लावायचे चालू होते. असे ते बुंद्यांमध्ये बांधून
असे खाली वाकून सगळेजण काठीला पकडून त्या काठीच्या साहाय्याने ते लावत होते. हे मी फर्स्ट टाईमच पाहत होते आणि यानंतर मीही ट्राय करणार होते. राजविका हे पाहण्यासाठी आलीच नाही, ती अर्ध्यातूनच रिटर्न गेली. पण शरा आमच्यासोबत आलेली, पण हा सगळा चिखल पाहून ती काय पाय खाली ठेवायला तयारच नव्हती. मग काय, तिला घेऊन थोडा वेळ तिथेच उभे राहिलो. तिला दाखवलं बघ सगळे चाललेत. मग ती थोडी कम्फर्टेबल झाल्यानंतर तिला खाली उतरवलं आणि पण ती रडायलाच लागली. मग नंतर तिला आम्ही उचलूनच घेतलं. म्हटलं जाऊ द्या, रडवण्यापेक्षा तिला उचलूनच घेऊ. तुम्ही पाहू शकता शरा काही पाय खाली टेकतच नव्हती. चला म्हटलं, ती नाही तर आपण तरी भात कसे लावतात ते पाहू, लावून घेऊ. पूर्ण अर्ध्या गुडघ्यापर्यंत चिखल केला होता आणि त्यामध्ये हे असे थोडे थोडे घेऊन भात लावायचे होते. पहिल्यांदा मी हे सगळं समजून घेतलं, कारण फर्स्ट टाईमच मी पण हे लावणार होते. छान वाटत होतं लावताना. सगळ्यांना माहीत होतं मी फर्स्ट टाईमच हे सगळं ट्राय करते, म्हणून सगळे मला उभे राहून इन्स्ट्रक्शन देत होते. हे असं लावायचं, हे थोडे थोडे घ्यायचे आणि मध्ये जिथे जिथे रशीवरती गाठ आहे तिथे तिथे हे असं लावायचं. मग काय, मीही शिकले आणि सगळ्यांबरोबर अशी भाताची रोपे लावू लागले. तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे हे सगळं करताना आणि मलाही एक वेगळाच असा एक्सपिरियन्स मिळाला. पण खूप छान वाटत होते सगळ्यांबरोबर वाकून ही अशी भाताची रोपे लावताना. हे सर्व करताना संध्याकाळ झाली होती. मग सगळेजण थांबले आणि छानपैकी चहा एन्जॉय केला. तो आम्ही घरूनच बनवून आणलेला होता आणि हे भात लावतानाची मजा आणि मस्ती हे पाहतानाही मला आता एडिट करताना व्हिडिओ खूप छान वाटत आहे. आपण हे सगळं करू शकतो अशी माझ्या मनालाही एक खात्री पटत आहे की पुढे जाऊन आपल्याला शेती करावी लागली तरी आपण करू शकतो. इकडे शरा हे सर्व पाहत होते आणि तिची आता रडरड चालू झालेली. मम्मा चल, बस झालं, मी नाही थांबत. मग काय, थोडा वेळ थांबलो आणि मग घरी गेलो. घरी रिटर्न जाताना तुम्ही वातावरण पाहू शकता किती सुंदर दिसत होते. मग काय, तिथे थांबून थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओजही क्लिक केले. एवढे छान वातावरणामध्ये फोटो न काढण्याचा मोह आवरणार थोडी ना होता. मग थोडेसे फोटो तर हवेच ना, आठवणीही राहतात. चला तर मग मस्त असा गरम गरम चहा एन्जॉय करते. आत्ताच भात लावून आलो. मस्त असा चहा एन्जॉय करायचा ठरवलाय. पण त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा. चला, मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय.